हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग. तर इथं माझे चालू होते आंघोळच्या अगोदर हॉलचे वगैरे झाडझटं करण्याचं किंवा झाडून काढण्याचे. टाईम असला तर शक्यतो मी सकाळच्याला हे सगळं आवरून घेत असते, नाहीतर शक्यतो लवकर उठतच असते. पण ज्या दिवशी टाईम असेल त्या दिवशी जरा निवांत असते. मुलांचे डबे टिफिन असलं की मग अगोदर मुलांचे टिफिन वगैरे बनवायचे, कारण की ते महत्त्वाचं आहे. आपल्याला मुलं वगैरे शाळेत जायची, नंतर हे करत आपल्याला टाईम दिवसभर परत नंतर असतोच हे बाकीचं काम करायला. त्याच्यामुळे मग टाईम म्हणजे आज रविवार असल्याच्यावर माझं निवांत चालू होतं. तर अगोदर हॉल वगैरे तिथलं सगळं सोफ्यावरचं कवर वगैरे झटकून घेतलं, नंतर पोर्च वगैरे मी झाडून आले आणि हॉल पण वगैरे झाडून घेतला. तर नंतर आंघोळीच्या अगोदर हे कामं केले की स्वच्छ एकदम छान वाटतं. आणि घरात केरांना आपण आंघोळ करून टिफिन पण करत बसल्यावर हे पण योग्य नाही वाटत. त्याच्यामुळे मग हॉल आणि किचन शक्यतो झाडत असते, कारण की रूमांमध्ये अजून मुलं वगैरे झोपलेले असते ती, आणि मग सासूबाई पण असतात किंवा उठलेले असतात तेव्हा पण ते झाडून घेते. नंतर मग बाहेरचं वगैरे मला झाडायचं होतं. मग खराट्यानं वगैरे झाडायला आहे, पण शक्यतो मी खराटा नाही वापरत, कारण की इतकं स्वच्छ निघत नाही. ते ब्लॉक झाडल्यावर किरसुनीनं असं झाडेल असं इतकं नाहीत बा. केर पाहू शकताय तुम्ही, वाऱ्याने मुलं खेळतात हे, त्याच्यामुळे केर भरपूर होतं. तर एकदम सकाळी असं चकचक केलं का नाही छान वाटतं. तर मग इथं आता उंबरा वगैरे पुसून घेतला, पोर्च वगैरे पुसून घेतला, कारण की रांगोळी वगैरे काढायची होती. पण मी देवपूजा झाल्यावर जर रांगोळी काढत असते, त्याच्यामुळे फक्त आता पुसून घ्यायचं. नंतर मग इकडं बाकीच्या कामांना हात लागत नाही एकदा स्वयंपाक वगैरे करायला लागल्यावर, त्याच्यामुळे मग पुसून घेतलं. आणि पलीकडल्या साईडला पण पायऱ्या आहेत, जिन्याचा दरवाजा आहे तिकडं पण, मग तिकडचं पण पुसून घेतलं. आणि मग तुम्हाला 2 दिवसाचा माझा असा ब्लॉग येत असेल. तर हा सोमवारचा आहे. तर मुलांसाठी पराठे मला बनवायचे होते, तर मग पराठे इथं बनवायला घेतले आहेत. मग मी बटाटे वगैरे उकडून घेतली होती, कुकर लावलेला तुम्ही खाली ठेवलेला पाहिलाच असेल. तर एकदम बारीक कांदा चिरून घेतला आणि कोथिंबीर, 2-3 मिरच्या, लसूण आणि थोडंसं अद्रक टाकायचं असलं टाकू शकताय. तर ते मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं. मग कढीपत्ता, वरून कोथिंबीर टाकू शकताय. तर जिरी मोहरीची फोडणी दिली मी, आणि जे आपण वाटण बनवलं होतं ते टाकलं, आणि कांदा मस्तपैकी अगोदर भाजून घ्यायचा, आणि मग कांदा भाजल्यानंतर वाटण, मिरची, कोथिंबीर ह्याचं टाकून घ्यायचं, आणि नंतर बटाटे सोललेली टाकायची. त्यानं छान होते एकदम. तर हो काही पराठा पाहू शकता किती छान झाला. आणि अगोदरचा गरम सारण भरल्यामुळे फुटत असतो, त्याच्यामुळे कधी पण थंड सारण झाल्यानंतरच कणकीच्या ह्याच्यात आपलं जे मसाला असतो ते बटाट्याचा भरायचा, त्याने छान पराठे होतात. आणि गरम झाल्यावर भरायचं नाही आहे, थंड झाल्यावरच भरायचं, त्याने छान पराठे होतात. नंतर अगोदर माझा मुलांना जायचं होतं शाळेत म्हणून मी पटकन करावं म्हणून गेले होते. तर गरम सारण असल्यामुळे माझा एक पराठा फुटला. नंतर मग मी जरा थंड फॅनच्या हवेला नेलं, मला माहीत होतं तरी पण मी बघितलं, मग फॅनच्या हवेला नेलं, थंड केलं सारण, आणि नंतर केले तर खूप छान झाले. थोडंसं ते फुटलं नाही. नंतर मग माझं तिथलं किचनवरचं आवरल्यानंतर मी देवपूजा करून घेतली. मग तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. बाय, सबस्क्राईब.